हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे स्मृती तेचे अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. आता आपण जो मागच्या वेळी पाहिला की जो वेद प्रतिपाद्य आणि असा ओंकार आहे की जो स्वसंवेद्य आहे, तर त्याचा आपल्याला निर्गुण निराकाराचा वर्णन पण करता येत नाही आणि निर्गुण निराकाराची उपासना पण करता येत नाही. आपल्याला लागतं सगुण रूप. मग आता या ओंकार ज्या परमेश्वराचा वाचक आहे तो परमेश्वराचं सगुण रूप आपल्याला कसं दिसतं, तर इथं त्याने असं म्हणले की हे शब्द ब्रह्म अशेष तिची मूर्ती सुवेश. आता इथे सगळं वर्णन पुढे गणपतीचं येणार आहे, कारण त्यांनी शब्द ब्रह्म इथं वेदांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. वेदाला शब्द ब्रह्म म्हणतात आणि जी 14 ब्रह्म आपण दासबोधामध्ये बघितली त्यामध्ये शब्द ब्रह्म होतं. तर हे शब्द ब्रह्म म्हणजे प्रत्यक्ष वेद. आता या वेदांचं जे शब्दरूपी ब्रह्म आहे त्याची जर आपण एक मूर्ती तयार केली, आता ज्ञानेश्वरांचं सगळं सांगणं कसं आहे, काव्यमय आहे आणि त्याच्यामध्ये दृष्टांत उपमा अलंकार असे खूप आहेत. तर आपल्याला हे समजून घ्यायचंय की शब्द ब्रह्म म्हणजे वेदांचे संबंध जर ब्रह्मस्वरूप आपण मानलं तर त्याची एक मूर्ती तयार केली समजा आपण, तर ती मूर्ती कशी असेल, तिचे हात कसे असतील, तिचे पाय कसे असतील, तिचं मस्तक कसं असेल, तिने काय काय अलंकार घातले असतील, काय काय वस्त्र नेसले असतील, तर हे सगळं शब्दब्रह्माचं वर्णन असल्यामुळे सगळ्या ग्रंथांचा उल्लेख याच्यामध्ये येणार आहे. मग त्यामध्ये स्मृती येतील, पुराणं येतील, वेगवेगळे अर्थ म्हणजे सगळे शास्त्र येतील. तर ह्या सगळ्या शब्दांच्या रूपी जे ग्रंथ आहेत, शब्दबद्ध असे जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांच्या अवयवांनी नटलेला असं हे वेदरूपी गणेशाचं सगुण रूप आपण आता पाहणार आहोत. जे हे थोडेसे त्यांच्या सगळ्याच संकल्पना ह्या काव्यमय आणि समजून घ्यायला तशा अवघड आहेत, पण आपण आता डोळ्यासमोर एक मूर्ती आणूया की अशेष म्हणजे शेष काही नाही राहिलेलं, म्हणजे अगदी त्याच्या अपेंडिक्सिस पासून म्हणजे शेवटी ज्याला आपण खिलपर्व म्हणतो वेदांचं की ज्याच्यामध्ये श्रीसूक्त आहे ते सुद्धा घ्यायचं, अशेष घ्यायचं, काही वेदातला कुठला भाग एवढा ठेवायचा नाही. असं जे वेद आहे त्याची मूर्ती सुवेश, अतिशय सुंदर वेश घातलेली अशी ती मूर्ती आहे आणि ते वर्णवपू निर्दोष मिरवत असे. वर्णरूपी शरीर, वर्ण म्हणजे या मातृका सगळ्या आई ते सगळी मुळाक्षर, हे शब्दामध्ये काय असतं, मुळाक्षरांचे शब्द बनतात. त्यामुळे शरीर कसं आहे ते आता वर्णांचं शरीर. बघा किती सुंदर कल्पना आहे. वर्णवपू म्हणलंय, वर्णरूपी शरीर आहे ते आणि निर्दोष आहे. कुठे एवढी म्हणून त्याला नावं ठेवायला जागा नाही. नाकच नकटय असं नाही, डोळाच असा आहे असं नाही, कानच असे असं नाही, अत्यंत निर्दोष असं हे शरीर आहे. आणि मिरवत असे म्हणजे छान अगदी दिमाखामध्ये आहे ते. आता त्याचे बघा काय काय हे शब्दब्रह्म म्हणजे शब्दरूपी सगळे त्याचे अवयव असणार आहेत सगळ्या ग्रंथांचे आणि वर्णरूपी शरीर. आता ते कसं आहे, स्मृती त्याची अवयव, ह्याचे अवयव म्हणजे काय, सगळ्या स्मृती. आपल्याकडे 36 स्मृती आहेत, आपल्याला फक्त मनुस्मृती माहिती, पण मनुस्मृती ही सत्ययुगासाठी, शंखलिखित स्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, पराशर स्मृती आहे, या 4 तर वेगवेगळ्या युगांसाठीच्या स्मृती आहेत. कलियुगासाठी पराशर स्मृती आणि शिवाय वेगवेगळ्या ऋषींच्या वेगवेगळ्या स्मृती आहेत. अशा एकूण 36 स्मृती आहेत आपल्याकडे. तर या कलियुगासाठी पराशर, कलवतू पराशर, पराशर ऋषींची स्मृती. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रायश्चित्त आहे, कारण कलियुगामध्ये सगळेजण सगळे संस्कार करत नाहीत, हो की नाही. म्हणजे कुठलाही संस्कार करायचा झाला तरी तो कमीत कमी वेळात कसा करता येईल आणि त्यातला किती टाळता येईल. मध्ये तर एक जणांनी सांगितलं लग्नाचे सुद्धा आम्ही बरेचसे विधी ड्रॉप करणार आहे, का तर म्हणजे उगीच केले जातात. म्हणजे म्हटलं इतके सगळ्या लोक करतात ते वेडे आणि जे तुम्ही एकटे शहाणे, कारण तुम्ही अगदी निवडक करणार आहे. आणि आपण काय म्हणतो, सांगोपांग झालं पाहिजे. जसं देव ब्राह्मण हे त्याचंच एक उपांग आहे ना, देव ब्राह्मण व्हायलाच पाहिजे. देव ब्राह्मण करायचंच नाही, देव प्रतिष्ठा करायचीच नाही आणि लग्न करायचं,
देवांना आवाहनच नाही, ना मंडप घालायचा, ना देवाला बोलवायचं, ना काय करायचं, आणि एकदम लग्नाचा विधी. मग कसं काय लग्न करणार? पण हल्ली अशी पद्धत आहे. त्यामुळे सगळी त्यांनी प्रायश्चित्त सांगितली की सगळे लोक असे वागणार, त्यामुळे प्रत्येकाचं प्रायश्चित्त आहे. मग खोटं बोललं तरी प्रायश्चित्त आहे, दान केलं नाही तरी प्रायश्चित्त आहे. अशी प्रायश्चित्तांचीच यादी पराशर स्मृतीमध्ये मोठीच्या मोठी यादी. नाहीतर अदरवाईज कसं तुम्ही विधी काय करता ते, आणि विधी नाही केलं तर प्रायश्चित्त असं जे असतं ना, की हे करायचं ते करायचं नाही. म्हणून हे सगळ्याला संस्कार, सगळ्याला प्रायश्चित्त. पराशर स्मृतीमध्ये जास्तीत जास्त प्रायश्चित्त. तर आता स्त्रियांनी केस कापू नये तर सगळ्या स्त्रिया केस कापतातच, मग प्रायश्चित्त या. पण आता तेही नाहीये. फारच कलियुगामध्ये अधर्म म्हणजे इतका जोराचा अधर्म आहे की कशा कशाचं तुम्ही सांगाल ते कमीच आहे. तर इथे कसं आहे, निर्दोष आहे, वर्णवपू निर्दोष, स्मृती त्याची अवयव. तर हे अवयव हे सगळ्या स्मृती आहे. देखा अंगिक भाव. आता त्याचा भाव कसा सुंदर आहे बघा. सगळ्या स्मृती हे त्याचं निर्दोष आहे. आणि अंगिक भाव म्हणजे आता शरीरांची अर्थसौंदर्याने बघा ते कसे नटलेले आहेत. अर्थसौंदर्याने नटलेले आहेत. कसे तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. म्हणजे ते लावण्य कसं आहे, ठेवण त्याचे लावण्याची किंवा खाणच बनलेले आहेत, आणि अर्थ हे शोभा देणारे आहेत. म्हणजे निरर्थक शब्द शास्त्रामध्ये कुठेही वापरलेला नाही. आता हे सगळे ग्रंथ जे आहेत, या ग्रंथाचे सगळे रेफरन्सेस पुढे येणार आहेत बरं का. म्हणजे आपण जर थेसिस लिहायचा म्हणलं तर बिब्लिओग्राफी पहिल्यांदा दिली असं आम्ही म्हणू. बिब्लिओग्राफी म्हणजे आम्ही कोणकोणते ग्रंथ या संदर्भासाठी वापरणार आहोत, संदर्भ ग्रंथांची सूची म्हणजे बिब्लिओग्राफी. तर हे सगळे संदर्भ ग्रंथ आहेत असं आपण लक्षात घेऊ की त्यांनी हे सगळे ह्याच्यामधनं काही ना काहीतरी घेतलेलं आहे, आणि ते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पुढे दिसणार आहे. म्हणजे स्मृतींचं काहीतरी येणार आता तिथे. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे. 18 पुराण म्हणजे त्याचे मणी आहेत, रत्न आहेत, रत्नांयुक्त रत्नजडित अलंकार म्हणजे ही 18 पुराण. पदपद्धती खेवणे. पदपद्धती म्हणजे छंदोबद्ध रचना, आणि प्रमेय रत्नांची म्हणजे तत्वांची. जे कसे ते 18 पुराण हेच रत्नखचित अलंकार. त्या 18 पुराणामध्ये जी तत्व प्रतिपादन केली आहे ती रत्न, आणि शब्दाची छंदोबद्ध रचना ही त्याची कोंदणे आहेत. किती सुंदर आहे बघा. जे अलंकार जे आहेत त्याचे ते केवळ 18 पुराणामधली तत्व जी अशी निवडून घेतलेले आहेत. म्हणजे तोच एखादा पुष्कराज आहे, एखादा हिरा आहे, एखादा माणिक आहे, असं तर भागवतात तर किती रत्न सापडतात. नुसती सुभाषितं काढली तरच किती आहेत. आम्ही देवी भागवतातली सुभाषितं काढली आहेत, किती सुंदर सुंदर सुभाषितं देवी भागवतात आहेत. म्हणजे असं जर एक एक रत्न म्हणलं तर कुठल्या रत्नाचा अलंकार घालायचा असा प्रश्न येईल, किती अलंकार होतील त्याचे. आणि त्याच्यामधली तत्व पुन्हा ही सगळी तत्वांची रत्न, आणि त्याला प्रमेयाची तत्वांची सगळी अशी कोंदणं घातलेली आहेत. त्याची छंदोबद्ध रचना हीच त्याची कोंदणे. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर. अंबर म्हणजे वस्त्र. वस्त्र कसं आहे त्याचं, तर ते उत्तम प्रकारची शब्दरचना. पदबंध. पदबंध म्हणजे बांधेसूद अशी छान एखादं काही लिहिलं असेल, काव्य असेल, लेखन असेल, गद्य असेल, तर बांधेसूद असं लेखन. समर्थांच्या शब्दामध्ये अगदी 1% लिहिल्यासारखं सगळं असं. तर ते रंगवलेलं त्याचं वस्त्र आहे, रंगीत वस्त्र. आणि ते जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. बरं का, त्या शब्दरचनेमधले अलंकार हे त्याचा तलम रेशमी पोत आहे. पदबंध नागर तेची रंगाथिने अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. म्हणजे छंदोबद्ध रचना ही त्याची कोंदण, आणि उत्तम प्रकारची शब्दरचना ही त्याचं वस्त्र. आणि त्या वस्त्राचा पोत कसा आहे, आपण म्हणतो रेशमी पोत आहे, किंवा कुठला पॉलिएस्टर आहे, किंवा कॉटन सिल्क आहे, असे पोत आपण काढतो ना.
तसं त्या वस्त्राचं चकचकीत तलांपोत म्हणजे शब्दरचनेमध्ये गुंफलेले अलंकार. मग काव्यालंकार आहेत, अर्थालंकार आहेत, दोन्ही आहेत ना, शब्दालंकार अर्थालंकार हे ते. किती सुंदर वस्त्र आहे बघा त्याचं. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. आता काव्य नाटक असा जर विचार केला आपण, कारण कोणी म्हणेल की तुम्ही फक्त शास्त्रच घेतलीत का, तर असं नाही. काव्य नाटकामधले सुद्धा संदर्भ येईल. पण काव्य नाटक हे कशी आहेत, तर बारीक घंटा आहेत, मेखलेमध्ये अडकवलेल्या, पायामध्ये अडकवलेल्या, पायामधल्या क्षुद्र घागऱ्या, आणि त्यांचा आवाज म्हणजे अर्थ फार सुंदर आहेत. म्हणजे काव्य नाटकामधले सुद्धा जर तुम्ही कालिदास बघितला, माघ बघितला, तर इतका आनंद होतो अभ्यास करताना. इतकं सुंदर लिहिलंय. साधं वाल्मिकींच्या रामायणामधले एखादा श्लोक बघा, इतका त्या शब्दरचनेचा आणि याचा आपल्याला इतका आनंद मिळतो. किंवा साधी धूळ तर खाली बसलीये पावसाने असं साधं म्हणायचं शब्द, सहिमो अद्य प्रशांत असं म्हणले वाल्मिकींनी. धूळ अशी शांत झालेली आहे असं. किंवा कादंबरीच्या संबंधी उदाहरण सांगतात बघा, की शिष्याला त्यांनी लिहायला सांगितलं की माझं हे अर्ध राहिलेलं कोण पुरं करेल, तर मुलाला विचारलं आणि शिष्याला विचारलं. तर इथे बाहेर आपल्या दाराच्या बाहेर एक शुष्क असा वृक्ष आहे, त्याचं वर्णन करा असं सांगितलं. तर एक जण म्हणाला की शुष्क हा वृक्ष हा तिष्ठती आग्रे, म्हणजे दारासमोर एक शुष्क वृक्ष चूक नाहीये. पण दुसऱ्याने काय सांगितलं, नीरस तरवहा विलसती पुरतः, म्हणजे एक नीरस असं झाड आहे आणि ते शोभून दिसतंय झाडापुढे दारापुढे. म्हणजे शब्दरचना जी आहे त्याच्यामध्ये कशी छान रचना करावी. तसे कालिदासाचे इतके मधुर आणि इतके छान शब्द आहेत. अस्ति उत्तरस्याम दिश देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः, है ना, पूर्वापरवतोय निधी मगाय स्थित पृथिव्या इव मानदंड. जे म्हणायला पण छान वाटतं, पाठांतराला पण छान वाटतं, आणि त्या शब्दांच्या मधून जो आनंद मिळतो, म्हणजे ते सगळे शब्द काय आहेत, हे गणपतीच्या पायामधल्या घंटा आहेत, त्या घुगऱ्या आहेत आणि त्या अर्थ त्याची किणकिण किणकिण असे करतायत. रुणझुण रुणझुण त्याचा आवाज येतोय. त्याच ऋणधुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भरी. आता त्यामध्ये नाटकांमध्ये सुद्धा अनेक तत्व सांगितलेली असतात. सगळेच काही आत्तासारखे अगदी उथळ काही लिहिलेलं नाहीये. सगळ्या अभिजात संस्कृत साहित्यामध्ये छान तत्व, उपासना सापडते, त्यावेळेची सामाजिक परिस्थितीमधले काही गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात, वस्त्रालंकाराचं वर्णन मिळतं, त्यावेळेचे सगळे सण उत्सव असतात त्याचं वर्णन मिळतं, आणि काही तत्व सांगितलेले असतात, जीवनाविषयीची काही तत्व मांडलेली असतात. तर जे अनेक प्रकारची तत्व आहेत त्याची कुशलता जर आपण बघितली, बारकाईने विचार केला, तर त्यामध्ये सुद्धा उचित पदांची काही रत्न आढळतात. म्हणजे पायातले क्षुद्र घंटिकामध्ये सुद्धा काही रत्न तुम्हाला सापडतील, हे काव्य नाटकांची वगैरे, है ना. निपुणपणे पाहता कुसरी, छान कला कुसरी, म्हणजे आपण अगदी जर छानपैकी बघितलं की या सगळे काही प्रमेय त्याच्यामध्ये सापडतात का, काही तत्व सापडतात का, तर ती तत्व तुम्हाला जरूर सापडतील. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रत्न जडवलेली दिसतील. तेथ व्यासाधिकांची या मती. आता बुद्धी, मेखला बघा त्याच्या अंगावरती, व्यास वगैरे जे मोठे मोठे सगळे ऋषी होऊन गेले, त्यांची बुद्धी त्याची मेखला. गणपतीची मेखला म्हणजे व्यासांची त्या बुद्धी, हीच कोणीतरी कमरेला बांधलेली मेखला आहे. आणि त्या मेखलेला जे दशा आहेत त्या निर्दोषपणे झळकते, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. पल्लव म्हणजे असे बारीक पदर, त्या मेखलेला असे पदर असतात ना, पानं 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 किंवा असे असे जे पदर असतात, तर ते कसे चोखाळपणे झळकती, म्हणजे झळकत आहेत अशा त्या, आणि अगदी कसे छानपणे निर्दोषपणाने झळकतायत. आता म्हणजे व्यासांच्या बुद्धीला सुद्धा असे पल्लव आहेत, पदर आहेत. व्यासच नव्हे, व्यासांच्या सारखे जे कोणी सगळे महर्षी ब्रह्मर्षी जे कोणी झाले, वसिष्ठ म्हणा,
योग वासिष्ठामध्ये काय लिहिलंय वसिष्ठ ऋषींनी, तुम्ही ऐकायला पाहिजे. ते काय बुद्धी आहे त्यांची आणि काय सांगतात आणि काय लिहितात, म्हणजे खरोखर असं म्हणजे चमचमच आहे सगळी. आणि खरोखर ते अशा मेखला त्याचे ज्या हे घंटा म्हणा किंवा असे जे त्याला झालर म्हणा आपण म्हणतो, तर ते झालर अशी झळकते. त्यांच्या बुद्धीला एवढे पदर आहेत की ते पदर असे त्या कमरेच्या मेखलेमध्ये झळकतात. देखा षडदर्शने म्हणपती. आता 6 दर्शन है ना, सांख्य, योग, न्याय, मीमांसा, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा हे जे आहेत वैशेषिक वगैरे, तर त्याच्या 6 भुजा आहेत. भुजा आहेत गणपतीचे, हात आहेत. भूतेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती आयुधे हाते. तर त्यांनी बरोबर सांगितले 6 दर्शनांमध्ये विसंवाद आहे. एक सारखं सगळ्यांनी सांगितलं नाही. सांख्याने वेगळं मांडलंय, योगाने वेगळं मांडलंय, वैशेषिकाने वेगळं मांडलंय, या पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा सगळ्यांनी न्यायाने वेगळं मांडलेलं आहे. मग विसंवाद आहे, पण विसंवाद ही ते आयुध आहे. विसंवादाने काय झालंय, त्यांनी एकमेकांशी न मिळणारी मते ही जणू काही त्याच्यामधली शस्त्र आहेत हातामधली. जे हात कसे आहेत, सायुध आहेत, आयुधासह हात आहेत. ते विसंवादाने त्याने आयुध धरलेली आहेत. आता बघा, हे सगळे त्याच्यामधले विशेष आहेत. तरी तर्कुतोची परशु कणाद शास्त्र रूपी हातमा, म्हणजे तर्क हा अनुमान, कणादांचं वैशेषिकांचं सगळं अनुमान आहे. कणादांचे शास्त्र जे आहे तर अनुमान रूपी परशु आहे. आणि न्यायदर्शन जे आहे नीतिभेदू अंकुशू, गौतमांचं जे न्यायदर्शन आहे त्याच्यामध्ये प्रमाण, प्रमेय वगैरे 16 पदार्थ आहेत. त्या 16 पदार्थांचा तो अंकुश आहे. वेदांत तो महारसू, व्यासकृत वेदांत सूत्र आहेत, त्याच्यामध्ये ब्रह्मरसाने भरलेला मोदकू मिरवी. वेदांतू तो महारसू मोदकू मिरवी. वेदांत रूपी महारस असलेला मोदक त्याच्या हातामध्ये आहे. आता हे बघा, फार गंमतशीर होईल. एके हाती दंतू, जो स्वभाव होता खंडित. एका हातात एक त्याचा खंडित झालेला दात आहे. तो युद्धामध्ये दात मोडतो त्याचा आणि त्या मोडलेल्या दातानेच तो त्या राक्षसाला मारतो, अशी कथा आहे. तर तो जो मोडलेला दात आहे तो काय आहे माहितीये का, तो बौद्धांचा बौद्ध मत आहे की जे खंडित केलेलं आहे. आधीच खंडन झालेलं आहे बौद्ध मताचं. ज्ञानेश्वरांना काही त्याचं खंडन करण्याचं कारण नाही, कारण ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत बौद्ध मतावरती पुष्कळ उलटसुलट, त्याच्यामध्ये महायान हीनयान असे 2 भाग पडले. मग एक कोणी शून्यवादी झाला, एक क्षणिकवादी झाला, सर्वम क्षणिकम क्षणिकम सर्वम शून्यम शून्यम, असे त्यांच्यामध्ये बरेच वादविवाद आणि हे सगळे झाले. आणि हळूहळू बुद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर गेला, पण भारतामध्ये फारसं काही त्याचं राहिलं नाही. त्यामुळे जो स्वभाव होता खंडितो, त्यांना काही खंडन करायचं कारण नाही. आता पुढे एकदा जैन मताविषयी खंडन आलेलं आहे ज्ञानेश्वरी, पण बौद्ध मताचं केलं नाही, कारण तो मुळातच खंडित झालेला आहे. आणि तो त्याचा दात आहे, जो स्वभाव होता खंडितो, तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. हे वार्तिक म्हणलेलं आहे त्यांनी. त्याला वार्तिक हे टीकाशास्त्र असतं, वेगवेगळ्या टीका केलेल्या असतात. मग सहजे सत्कार वादू. आता जो सत्कार आहे तो जो खंडित झालेला हात आहे तो सत्कार वादू, तो पद्म करू वरदू. आता हा जो सत्कारवाद आहे, शून्यवादाचं खंडन झाल्यावर निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद येतो. सत्कारवाद असे आहेत त्याच्यामध्ये. तर तो सगळा सत आहे असं जे धरलेलं असतं ते, म्हणजे सत पासून निर्मिती झाली वगैरे वगैरे. तर तो जो सत्कारवाद आहे तो जो आहे तो कमलासारखा हात आहे. पद्म म्हणजे कमळ, पद्म करू म्हणजे कमल असतं. वरदू, वर देणार, एक हात गणपतीचा वर देणारा असतो ना, वर देणार. धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो, आणि एक हात वर आणि एक अभय असे 2 हात असतात. तर जैमिनीची धर्मसूत्र जी आहेत तो अभय देणारा गणपतीचा हात आहे. त्यांनी धर्माची सिद्धी केलेली, म्हणजे धर्म मान्य केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये धर्माची सिद्धी मान्य केलेली.
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. आता त्याची सोंड. आता सोंड कशी आहे बघा. देखा विवेकवंतू सुविमळू. विवेक असणारी. आता हे ज्ञानेश्वरीमध्ये सगळं ज्ञान आहे बघा. भक्ती भक्ती म्हणत असले ना तरी सुद्धा ज्ञानरूप भक्ती आहे. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरी तशी अवघड आहे. पुढे जाईल तसं तो ज्ञान आधी समजून घ्यायचं आणि मग ज्ञानोत्तर भक्ती असं आहे. आता विवेकवंतू सुविमळू. विवेकरूपी विमल असं तोची शुंडा दंडू सरळू. आता सरळ हा अतिशय परमानंद जेथ परमानंद केवळ महासुखाचा. आता हा जो परम आनंद आहे कशामुळे झालेला आनंद आहे. ब्रह्मरस प्यायल्यामुळे. ब्रह्मरस प्यायल्यामुळे जो सगळा निरतिशय आनंद झालेला आहे त्याच्यामुळे सरळ अशी जी त्याची सोंड आहे ती म्हणजे त्या ब्रह्मरसाचा आनंद. त्याच्या रूपाची ती सोंड आहे. तो सरळ ते. आणि ती कशी आहे. विवेक आहे. विवेक म्हणजे आत्मानात्म वस्तू विवेक. चांगलं काय वाईट काय यांची निवड करणाऱ्या ती सोंड समर्थ आहे. चांगलं काय आहे वाईट काय आहे याची निवड करायला ती सोंड समर्थ आहे. पण ब्रह्मरसाची सोलीव अशी ती आनंदाची सरळ असणारी अशी ती लांब सोंड आहे. तरी संवाद होतोची दशनू. आता संवाद हा त्याचा दात आहे बरं. आणि तो कसा आहे. जो समता शुभ्र वर्णू. पक्षरहित आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये संवाद साधला जाणार आहे आणि पक्षरहित. ह्या पक्षाला जास्त मत त्या पक्षाला कमी मत असं नाही. मी याच्यावरती जास्त लक्ष दिले याच्यावरती कमी लक्ष दिले असं काही होणार नाहीये. तर पक्षरहित पण आहे. हा त्या दाताचा शुभ्र वर्ण आहे. आणि देवो उन्मेष सूक्ष्म एकक्षणू विघ्नराजू. आणि ज्ञानरूपी बारीक डोळे. ज्ञानाचे डोळे बारीक आहेत. हत्तीचे डोळे बारीक असतात ना. गणपतीचे डोळे बारीक असतात. तर ते ज्ञानरूपी बारीक डोळे असलेला असा हा विघ्नराज आहे. म्हणजे हे सगळं शब्दब्रह्मा त्याचं जे वर्णन आहे तो गणपती आहे. पण गणपती हा अक्षरांचा गणपती. अक्षर गणपती आहे. आणि हे सगळी सगळी शास्त्र जी आहेत ते सगळी शास्त्र म्हणजे त्याचे अवयव आहेत. व्यासांची मती ही त्याची मेखला आहे. व्यासादिकांची मती. आणि त्याचा जे अभिजात शास्त्र आहे ते त्याच्या पायामधली मेखला आहे. म्हणजे सगळ्या शास्त्रांचा शब्द ब्रह्मरूप असा हा गणपती आहे. म्हणजे आपण जो सावयव गणपती बघतो तसा हा गणपती नाही. आणि हा गणपती समजून घ्या म्हणजे मग पुढे ज्ञानेश्वरीत येणारी जी काही प्रमेय आहेत तत्व आहेत सगळी ती तत्व आपल्याला या सगळ्या शास्त्रामधनं सापडणार आहेत. मग अभिजात साहित्यामध्ये सापडतील. एखाद्या धर्मशास्त्रामध्ये असेल. एखादं कणादांचं येईल. एखादं न्यायशास्त्रामधलं येईल. एखादं जेमिनींचं येईल. एखादा पूर्वमीमांसेतलं येईल. एखादा उत्तरमीमांसेतलं येईल. पण ही प्रमेय ज्ञानेश्वरीत आहे. त्यांनी दृष्टांत खूप दिलेत समजून सांगण्यासाठी. पण हे शब्दब्रह्मा त्यांनी हाताशी धरलेलं आहे आणि त्यातून सगळं घेतलेलं आहे. समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्म ईक्षणू. ईक्षण म्हणजे डोळे. विघ्नराज मज अवगमलीय दोन्ही. आता राहिली शास्त्र कोणती. पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा राहिलं हो की नाही. तर ही जी दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी कान राहिले की त्याची. पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा ही शास्त्र म्हणजे त्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात. आता त्या कानांच्या ठिकाणी असणार त्याच्या सोंडेतून अमृत हे मध वाहतो ना हत्तीच्या गंधस्थळातून. तर मध काय आहे. बोध मद अमृत मुनी आली सेवती. आणि त्यांचं बोध त्या शास्त्रांचा बोध हे ते मदरूपी अमृत आहे. आणि ते अमृत मुनी आली. मुनी म्हणजे ऋषी मुनी. आली म्हणजे भुंगे. ऋषी मुनी रूप भुंगे तो मद सेवन करण्यासाठी तिथे गुंजन करतात. त्याचे सेवन करतात असा हा गणपती. आता सगळं चित्र झालं बघा. त्याचे कान झाले सगळं झालं. प्रमेय प्रवाल सुप्रभ.
आता श्रुती स्मृती याच्यामध्ये जी काही तत्व सांगितलेली आहे हा ना, ते प्रवाल आहे. प्रवाल म्हणजे प्रवाळ, कोरल. तर ती त्याच्या तत्व ही त्याच्या अंगावरची कशी आहेत आणि सुप्रभ म्हणजे तेजाळ, ज्यांना प्रभा आहे, चमकणारी पोळी आहे ती. द्वैताद्वैत तेची निकुंभ. द्वैताचं गंडस्थळ म्हणजे काय आहे? द्वैत आणि अद्वैत मत हे त्याचं गंडस्थळ आहे. दोन असतं ना, असं गंडस्थळ म्हणजे असं असं येतं. त्यामुळे एक द्वैत मत आहे, एक अद्वैत मत आहे. सरीसे एकवट तैभ मस्तकावरी. आणि ती तुल्यबळाने तिथं एकत्र राहिलेली आहेत. म्हणजे द्वैत मतही तेवढंच मोठं आहे आणि अद्वैत मतही तेवढंच मोठं आहे. त्यामुळे तुल्यबळ आहेत दोघं. म्हणजे द्वैताचं खंडन करून अद्वैत प्रतिपादन केले असं नाही, अद्वैताचं खंडन करून द्वैत मताचा वर आणले असं नाही. तुम्हाला द्वैतही दिसेल, तुम्हाला अद्वैत पण दिसेल. आणि दोन्ही गंडस्थळ एक सारखी आहेत. एक खाली गेले, एक वर आले असं नाही. म्हणजे आणि त्याच्यावरचं प्रवाळ कसं आहे, द्वैत आणि प्रमेय प्रवाळ, त्याच्यामधली तत्व ही सगळी प्रमेय प्रवाळ आहेत. उपरी दशोपनिषदे आता मुख्य विषय राहिला हो की नाही, त्याशिवाय ज्ञान कुठून येणार. आता ईशावास्यरी 10 जी उपनिषद आहेत तर ती कशी आहे, जिये उदारे ज्ञान मकरंदे. ज्ञानरूपी मध, ज्ञानरूपी मध देण्यामध्ये उदार आहेत. ज्ञान हा मधासारखा आहे तसं जर बघाल तर, हो की नाही. ज्ञान आपल्याला अवघड जातं, ज्ञान नको वाटतं आणि खरं आहे ते सांगायला पण जड जातं आणि पचायला पण जड जातं, ऐकायला पण जड जातं, कंटाळा येतो. कारण ज्ञानामध्ये सगळी तत्वदर्शन असतं, प्रमेय असतात. पण हा मकरंद म्हणले त्यांनी, मध म्हणले. ज्ञानाला म्हटले मध. ज्ञान मकरंदे उदारे म्हणजे उपनिषदांमध्ये काय आहे, उदारपणाने ज्ञान दिलेलं आहे सगळं. तिये कुसुमे मुगटी सुगंधे. ती फुलं आहेत, मुकुटावर वाहिलेली सुगंधित अशी फुलं आहेत, शोभती भली. आणि ती मुकुटावर छानपैकी शोभून दिसतात, दशोपनिषदांची फुलं. आता पुढचं तुम्हाला सोपं जाईल. आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल. आता अ उ आणि म ओंकार पहिला म्हणलाय त्यांनी, त्यामुळे ओंकार सांगायला पाहिजे. आकार काय आहे, 2 चरण आहेत त्याचे. प्रथम मात्रा, दुसरी उकार हे त्याचं मोठं पोट आहे, आणि तिसरा मकार हा त्याचा मस्तकाचा आकार आहे. हे तिन्ही एक वटले. हे तिन्ही मात्रा एक आल्या की संपूर्ण वेद कवळला जातो. तेथ शब्द ब्रह्म कवळले. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. म्हणजे आकार उकार मकार ह्या 3 मात्रांमध्ये सगळा वेद एकत्र आलेला आहे. कारण वर्णच आहे ना. लक्ष्मी तंत्रामध्ये सुद्धा म्हणलंय, आम्ही सगळं शब्द ब्रह्माचं मंथन केलं आणि त्यातून 2 रत्न निघाली. कोणतं निघालं, एक पुरुष सूक्त आणि एक स्त्री सूक्त. सगळ्या वेदांचं मंथन केलं, शब्द ब्रह्माचं मंथन केलं. म्हणजे सगळ्यात आणखीन तुम्ही जर त्याचं लोणी काढलं, वेदांचं वेद घुसळून जर लोणी काढलं तर काय लोणी आहे, स्त्रीसूक्त पुरुष सूक्त जे आपण म्हणतोय. म्हणून म्हणायचं खरं म्हणजे ते रोज. म्हणजे सगळा वेद नाही म्हटला तरी पुरुष सूक्त स्त्रीसूक्त म्हटलं की लोणी खाल्ल्यासारखं आहे. आणि आईचं लोणी आहे तयार. आपण काही शोधत बसलो नाही, आपल्याला तयार मिळाले. तेव्हा हे तिन्ही जर आकार उकार मकार एवढा ओंकार एक जरी म्हटला तरी सुद्धा सगळ्या वेदांचं सार त्याच्यामध्ये आलेलं आहे. कारण सगळं शब्द ब्रह्म जसं मी तुम्हाला सांगितलं की या वर्णांपासून झालेलं आहे. आणि वर्णाचं प्रमुख पहिलं काय, आकाराने सुरुवात होते, उकार मध्यंतरी आहे आणि मकार शेवटी आहे. अ आई उ जर तुम्ही म्हटला तर एक पहिला शब्द, एक मधला शब्द, एक शेवटचा शब्द घेतला की ओंकार तयार होतो. आणि या सगळ्यामध्ये तर सगळे अक्षर लिहितो आपण, हो की नाही. वर्ण आणि स्वर, सगळ्या वर्णाला स्वर लागले की तो वर्ण पुरा होतो. क ला अ लागतं. सगळे पायमोडके वर्ण आहेत आपले, त्याला सगळ्याला स्वर लागतात आणि स्वरांनी तो वर्ण पुरा होतो. आणि हे सगळे वर्ण म्हणजे काय, वेदामध्ये काय आहे, वर्णरूपी अक्षर आहेत सगळे. हे अगदी बेसिक सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी की तुम्ही वर्ण समजून घ्या.
जे हे वर्ण सुद्धा कशा असतात माहितीये का, की प्रत्येकाचा उच्चार, आता तुम्ही पुरुष सूक्त स्त्री सूक्त म्हणता, अजून मी तुम्हाला तेवढं खोलात सांगितलेलं नाहीये. पण ओष्ठव्य, दंतव्य, तालव्य असे सगळे आपण उच्चार करतो. ओठाने करतो, काही ओठ आणि दाताने करतो, काही दात आणि तालूने करतो, काही मूर्धाने करतो, असे आपण करतो. आणि त्याला श्वास लागतो म्हणायला. तर त्याच्यामध्ये महाप्राण कशाला लागतो, अल्पप्राण कशाला लागतो, मध्यम प्राण कशाला लागतो, हे सुद्धा ठरलेलं आहे. जेव्हा आपण वर्ण म्हणतो तेव्हा क हा कसा आहे, अल्पप्राण आहे. ह महाप्राण आहे, कारण जास्त श्वास लागतो ह म्हणायला. बघा तुम्ही, पोट सुद्धा आत येतं ह असं म्हटल्यानंतर. मग हे जे आहेत, काही अघोष असतात, काही घोष होतो. आता क्ष म्हणा ना तुम्ही, ओके, काहीला घोष असतो, काहीला अघोष असतो. म्हणजे काही स्वर असतात ते अघोष असतात, वर्ण असतात, काहीला घोष असतो. मग आता हे मंद, अल्पप्राण, महाप्राण, मध्यम प्राण, घोष, अघोष हे सगळं ठरलेलं असतं. म्हणजे जर वर्णांची आपल्याला एवढी नीट माहिती झाली तर आपण शब्द बोलताना सुद्धा या सगळ्याचा जर उच्चार केला तर आपल्या शब्दामध्ये सुद्धा ऋषीमुनींचं तेज येईल. कारण त्याला हे शास्त्र सगळं माहिती आहे. आणि या सगळ्या वर्णांचं मिळून हे वेद आहेत ना, अक्षर आहेत, उच्चारशास्त्र आहे त्याच्यामध्ये. आणि मंत्रशास्त्र सगळं याच्यावरच आधारलेलं आहे. जे मी तुम्हाला समजा क्लीम म्हणायला सांगितलं, तर क्लीम म्हणताना तुम्ही तालव्य, दंतव्य, ओष्ठव्य उच्चार करणार. त्याला महाप्राण, अल्पप्राण, मध्यम प्राण लागणार. त्याला घोष लागणार, अघोष लागणार. विवार, संवार म्हणून त्याचे आणखीन भाग आहेत, ते सगळं लागतं. म्हणजे नुसता क्लीम हे क्रियाशक्तीचं बीज आहे. नुसतं क्लीम म्हटल्यानंतर तुमचा आळस गेला पाहिजे, तुम्ही झडझडून उठलं पाहिजे, तुम्ही कामाला लागलं पाहिजे. हे केव्हा होईल, तर जर तुम्ही त्या पद्धतीने उच्चार केला तर तुमच्यामध्ये ही क्रियाशक्ती जागृत होईल. म्हणजे नुसता तो निरर्थक शब्द वाटतो आपल्याला, तसे शब्द नाही येते. तर तुम्हाला असा कंटाळा लागले आणि तुम्ही म्हणा मनापासून की क्लीम क्लीम. बघा आता क अर्ध, ल अर्ध, ई आहे, म आहे, एवढे तुम्ही शब्द म्हणता, वर्ण म्हणता. क ल ई म, क्लीम म्हटलं की नाही. मग क ला किती प्राण लागतो, ल कसं म्हणता, क कसं आहे, उच्चार कसा केला तुम्ही, त्याला प्राण किती लागला, ल ला किती लागला, हो ना. घोष आहे का अघोष आहे, ई कसा आहे, म कसा आहे, हे सगळं आता तुम्हाला जरी माहिती नसलं तरी गुरूंनी सांगितलंय ना. क्लीम म्हणा, त्यांना माहिती आहे हे काय काय लागतं, त्याला घोष कुठला आहे, अघोष कुठला आहे, संवार कुठला आहे, विवार कुठला आहे, हे त्यांना माहित असतं. मग तुम्ही जर हे नुसतं म्हणायला सांगितलं, तुम्ही म्हटलात आळस न करता, तर बघा क्रियाशक्ती जागृत होते की नाही. आळशीपणा जातो आणि क्रियाशक्ती जागृत होते. म्हणजे असं या सगळ्या शब्दब्रह्माला इतकं महत्व आहे. आणि असे वेदातल्या ऋचा आहेत, असे एकही निरर्थक शब्द त्याच्यामध्ये नाही. म्हणून आपण नीट उच्चार करायचे. पुरुष एवेदाई सर्वाई असं आपण म्हणायला पाहिजे ना. यद्भूताई यच्च भव्यम, बघा ना, म्हणजे वर खाली वर खाली असे म्हणायला पाहिजे. म्हणजे मग आपल्यामध्ये ती सगळी एनर्जी जागृत होते. म्हणून श्री सूक्ताच्या बाबतीमध्ये म्हटलंय की जरी ग्रहदशा वाईट असली तरी शुभफल मिळतील, श्री सूक्त म्हटल्याने. इतकं त्याच्यामध्ये ताकद आहे, कारण ते शब्दांचं सामर्थ्य, म्हणून ते म्हणायचं. म्हणून हे सगळं ओंकाराचं एवढं त्यांनी का सांगितलंय की ओंकारामध्ये सगळं शब्द ब्रह्म कवळलं असं म्हटलंय तुम्ही. ते सगळा वेद त्याच्यामध्ये आला, सगळ्या वेदाला मिठी मारली तुम्ही असा ओंकार म्हटल्यानंतर. उच्चार चुकला की अर्थ बदलतो, अर्थ बदलतो. पण तेवढी ताकद येणार नाही ना तुम्हाला. क्लीम जसं म्हणायचं तसं नाही म्हटलं तर तेवढी ताकद मिळणार नाही. ज्या प्रमाणात तुम्ही म्हणाल त्या प्रमाणात तुम्हाला ताकद मिळेल, पुरी नाही मिळणार. ते मी या गुरुकृपा न मिले. आता अशा प्रकारच्या सगळ्या वेदांना आणि या सगळ्या शास्त्रांना रूपी जो काही गणपती आहे त्याला मी नमस्कार करतो. म्हणजे कशाला त्यांनी नमस्कार केला, सगळ्या शब्दब्रह्माला नमस्कार.
त्याचं कारण असं की हे शब्द पुढे येणार आहेत ना ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी शब्दरूपीच आहे, हो ना. अक्षररूपी ज्ञानेश्वरी आहे सगळी, त्यामुळे शब्दब्रह्माचंच वंदन करणं आवश्यक आहे त्यांनी. आणि हे कसं आहे, आदिबीज. अशाला मी संपूर्ण त्या बीज रूप, ओंकार हा बीज मंत्र आहे, ब्रह्मांडाचं बीज आहे, वेदांचं बीज आहे. अशा त्या ओंकार रूप गणपतीला मी गुरुकृपेने नमस्कार करतो. बघा म्हणजे त्याचं महात्म्य या गणपतीचं काय आहे. आता पहिल्या गणपतीला नमस्कार झाल्यावर शारदेला असतो, म्हणजे ग्रंथाची सुरुवात. पण काय प्रतिभा बघा ज्ञानेश्वरांची. नुसतं मी गणेशाला वंदन करतो असं नाही म्हटलं त्यांनी, तर शब्दब्रह्मारूपी त्यांनी सगळा अक्षररूप गणेशाचं वर्णन केलंय. त्याच्यामध्ये सगळी शास्त्र घेतली, पुराणं घेतली, त्याच्यामध्ये अभिजात वाङ्मय घेतलं, काही सोडलं नाही. सगळं म्हणून जे काही वाङ्मय आहे ते त्यांनी घेतलं. वाङ्मय रूप गणपती म्हणून ज्ञानेश्वरीतला वाङ्मय रूप गणपती, याच्यावर लोक लेख लिहितात. हा वाङ्मयीन गणपती कसा आहे. आता आता अभिनव वाग्विलासिनी. आता अभिनव, अपूर्व, वाग्विलासिनी, वाणीची अपूर्व क्रीडा. वाग्विलास, वाणीचा अपूर्व विलास. आणि कशी आहे, चातुर्यार्थ कला कामिनी. चातुर्य, वागर्थ आणि कला. चातुर्य आहे त्या ठिकाणी, वाक आहे, वाणीचा अर्थ आहे, आणि कला आहे. म्हणजे सरस्वती कशी आहे, वाणीची देवता आहे, कलेची देवता आहे, आणि बुद्धीची देवता आहे. चातुर्य आहे, बुद्धी म्हणजे चातुर्य. तर चातुर्य, अर्थ आणि कला यांची देवता आहे. आणि कशी आहे, जे शारदा विश्वमोहिनी, विश्वाला जिनी मोह घातलेला आहे, म्हणजे माया. विश्वाला मोह घालणारी कोण आहे, माया. दुसरा कोण मोह घालतो, मोहिनी माया. त्यामुळे ही माया पण आहे. म्हणजे चातुर्य आहे, बुद्धी आहे, अर्थ आहे वाणीचा. आता वाणी आणि वाणीचा अर्थ याचं सुद्धा खूप मोठं शास्त्र आहे. म्हणजे आधी अर्थ येतो का आधी शब्द येतात, असा विषय आहे चर्चेचा. तर वाणीला अर्थ कुठे प्राप्त होतो, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी जेव्हा येतो तेव्हा मध्यमेमध्ये वाणीला अर्थ येतो. म्हणजे आपण जे शब्द बोलणार आहोत, आता आहे, आहे याचा अर्थ असती, ही वस्तू या ठिकाणी आहे असा अर्थ होतो. आणि नाही म्हटलं तर ती वस्तू त्या ठिकाणी नाही, अब्सेन्स दाखवतो. हा अर्थ कुठे येतो, पश्यंती वाणीमध्ये येतो. म्हणजे शब्दांच्या बरोबरीने अर्थ असतात. शब्द आणि अर्थ एका पाठोपाठ एक नसतात. शब्दाला अर्थ आहे, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. त्यामुळे शब्द अधिक अर्थ आधी असं होत नाही. फक्त त्या अर्थाचे शब्द तुम्ही एकत्र करता. नाही म्हणताना ना आणि ही एकत्र करता, आहे म्हणताना आ आणि हे एकत्र करता. म्हणजे आपण शब्द त्या अर्थाने एकत्र करतो. तेव्हा ही कशी आहे, वाघ अर्थ, कला कामिनी, कला पण आहे तिच्याकडे. कलेची देवता आहे, वीणा वाजवते, नृत्य गायन आहे, आणि जिने सगळं जग मोहून टाकलेलं आहे, अशा त्या सरस्वतीला मी नमस्कार करतो. आता गुरु तिसरे वंदन करायचं वंदन, मज हृदयी सद्गुरु. आता कसे आहेत सद्गुरु, ज्यांनी ते माझ्या हृदयामध्ये, हा ना, माझ्या हृदयामध्ये सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू. आणि ज्यांनी त्यांच्या कृपेमुळे या संसारपुरातून मला तारलेलं आहे. म्हणजे ते संसार तरून गेलेत हे त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलेलं आहे की मी संसार तरून गेलो आहे, संसाराच्या पलीकडे मी गेलेलो आहे. एवढा 16 वर्षाचा मुलगा सांगतो बघा, है ना. ज्यांनी मला या संसारपुरातून तारून नेलं ते सद्गुरु माझ्या हृदयात आहेत. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. पण विवेक म्हणजे ज्ञान. म्हणून माझं विवेक रूपी ज्ञानावर अतिशय प्रेम आहे, अतिशय आदर आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे, ज्याप्रमाणे
डोळ्याला अंजन मिळतं. काजळ घातलं की ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग दृष्टीला जास्त चांगलं दिसतं. मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी, आणि मग भूमिगत द्रव्याचं सुगावा लागून. हे म्हणजे पूर्वीची एक पद्धत आहे असं म्हणायची, की एखाद्या माणसाला भूमीमधलं द्रव्य पुरलेलं कळतं, पण त्यासाठी त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. आणि डोळ्यात अंजन घातलं की भूमीमधलं द्रव्य त्याला सापडतं. तर तो इथे त्याने दृष्टांत दिलाय, की जसं एखाद्याला डोळ्यामध्ये अंजन घातलं की मग भूमिगत द्रव्याचा सुगावा लागून त्याच्या दृष्टीला महानिधी, मोठा खजिना दृष्टीला पडतो. किंवा का चिंतामणी झाले या हाती, किंवा चिंतामणी जर हस्तगत झाला तर विजयवृत्ती मनोरथी, मग आपल्या मनातले सगळे मनोरथ पुरे होतात, कारण जे चिंतिले ते देणारा तो चिंतामणी. तैसा मी पूर्ण काम निवृत्ती, त्याप्रमाणे माझे सगळे ज्ञानदेव म्हणे माझे सगळे मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्यामुळे पूर्ण झालेले आहेत. काय 16 वर्षाचा मुलगा आणि 20 वर्षाचे त्याचे, हो ना. पण मी मात्र पूर्ण काम झालेलं आहे, म्हणजे काही राहिलेलं नाही मला आता, म्हणून तर त्यांनी समाधी घेतली लवकर. काही करायचं म्हणजे मिळायचं काही नाही, करायचं काही नाही, मनोरथ काही नाही. पूर्ण निष्काम झाल्यानंतर काय राहतच नाही ना. ज्ञानदेव म्हणे तैसा मी पूर्ण काम निवृत्तीनाथांच्यामुळे मी पूर्ण झालो आहे, पूर्ण माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले आहेत असे ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणून जाणते नो गुरु भजिजे, एवढ्या करता आहोत ज्ञाते पुरुष हो, गुरूंची उपासना करा. तेने कृतकार्य होईजे, आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे, कारण गुरु शिवाय कोणी ज्ञान देऊ शकत नाही. एवढं मात्र गोष्ट खरी आहे. कारण आपण स्वतः वाचून आपल्याला ज्ञान मिळेल म्हटलं तर खूप कमी मिळतं, कारण आपल्याला जेवढी समज आहे ना तेवढंच वाचलेलं समजतं. आपल्या बुद्धीला जेवढं आकलन होतं ना तेवढंच समजतं, त्याच्यामधले प्रमेय आणि अर्थ तत्व आपल्याला समजत नाही. म्हणून गुरूंच्याकडून नेहमी समजून घ्या. गुरु पाहिजेतच. तुम्हाला काही सांगायचं झालं, काही शिकवायचं झालं तरी आपण साधा स्वयंपाक सुद्धा आईकडून शिकतो की, आई म्हणा, सासू म्हणा, कोणाकडून तरी मोठ्या माणसाकडून शिकतो. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला गुरु लागतो. मग ही तर मोठी मोठी प्रमेय, मोठी मोठी तत्व शास्त्रामधली समजून घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याला येणार नाही ती, कारण आपली बुद्धी कमी असते. आणि बुद्धी प्रगल्भ कधी होते तर गुरूंच्या कशी अभ्यास करून करून बुद्धी प्रगल्भ होते, मग तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकता. एक ओळ आहे बरं का, ज्या भक्तांना गुरुबोधाचा कृपा लाभ झाला ते तर जाऊन पाहू शकले मोक्ष मंदिर. अगदी बरोबर. ज्यांना गुरूंचा लाभ झाला, मी म्हणते मोक्ष तरी थोडं लांब ठेवू आपण, पण समजणं हे तरी समजलं तरी खूप झालं. मोक्ष मिळेल तेव्हा मिळेल, या जन्मी नाही पुढच्या जन्मी मिळेल, पण निदान समजलं तरी पाहिजे की शब्दामध्ये काय अर्थ आहे. ते सामर्थ्य केवढं असतं शब्दामध्ये. आता तुम्ही गणपतीचं वर्णन बघितलं ना, ते असं वर्णन कोणी केलंय का गणेशाचं? कोणी नाही केलेलं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही झाला, त्यामुळे अजून झाला नाही 1000 वर्षामध्ये. इतकंच मोठे आहे. कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्या एक दृष्टांत फार छान आहे त्यांचे. जसं झाडांच्या मुळांना पाणी घातलं की आपोआपच फांद्या तरारतात, तसं गुरूंना उपासना केली की आपोआप सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात. म्हणून हे जाणते लोक हो, हे ज्ञाते लोक हो, गुरूंची उपासना करावी. का तीर्थे जी आहे त्रिभुवनी, है ना. आता जेवढी तीर्थ आहेत या त्रिभुवनामध्ये, पृथ्वीवर किंवा आपल्या भारतामध्ये म्हणा, ती सगळी तीर्थ कुठे एकत्र येतात सांगा? समुद्रात एकत्र येतात. ती घडती समुद्र अवगाहनी. समुद्राचं स्नान केलं की सगळ्या तीर्थांचं स्नान केल्यासारखं होतं ना. तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ, किंवा अमृत प्यायला असता सगळे रस प्यायल्यासारखं होतं, सगळ्याची चव घेतल्यासारखी होते. आता अमृत आपल्याला काही प्यायला मिळणं अवघड आहे, त्यामुळे आपल्याला माहित नाही अमृताची चव कशी आहे. किंवा अमृताचा स्वाद घेतल्यानंतर सगळ्या रसांचा स्वाद घेतल्यासारखं होतं. तैसा पुढत पुढती तोची, त्याप्रमाणे गुरुवंदनात सगळ्याचं वंदन येतं. मिया अभिवंदिला सर्व श्री गुरुची, गुरुवंदनात सगळ्याच. त्यामुळे वारंवार मी फक्त गुरूंना वंदन करतो, म्हणजे सगळ्यांना नमस्कार केला, ब्रह्मा विष्णू महेश
तिन्ही देव गुरूंच्या मध्ये आले, हो की नाही. एकाची पूजा केली की सगळ्यांची पूजा केल्यासारखं होतं. पुढं ती तोची मिया अभिवंदला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. हे तो इच्छिलेल्या आवडी पूर्ण करणारा आहे. त्यामुळे मी फक्त गुरूंना पुन्हा पुन्हा वंदन करतो. म्हणजे जसं समुद्रामध्ये स्नान केलं की सगळ्या तीर्थांचं स्नान होतं, तसं गुरूंना वंदन केलं की सगळ्यांना वंदन केल्यासारखं होतं. आई वडील सगळे त्याच्यामध्ये, अतिथी सगळे त्यामध्ये आले. आता अवधारा कथा गहन. आता कसं आहे, आता तुम्ही एक कथा ऐका. अशी ऐका. जे सकळा कौतुका जन्मस्थाना, जे सगळ्या कौतुकाचं जन्मस्थान आहे. ही कथा महाभारताची आहे, ज्याच्यात गीतेचा जन्म झालाय आणि सगळ्या चमत्कारांची खाण आहे. का अभिनव उद्यान विवेक तरुची, किंवा विवेक रूपी वृक्षांचा मोठा बगीचा आहे. कथा नुसती कथा नाहीये. सगळी ज्ञानेश्वरी अशीच आहे बरं का. इतके सुंदर शब्द आहेत ज्ञानेश्वरी मधले. त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचताना खूप आनंद मिळतो. कारण एवढ्या संकल्पना त्यांनी त्या शब्दांच्या मध्ये. आता विवेक वृक्षांची खाण आहे, म्हणजे विवेक वृक्षांचा बगीचा आहे गीता म्हणजे. अवधारा कथा घन व महाभारत कथा. जे सकाळ कौतुका जन्मस्थान, सगळे कौतुक त्याच्यामध्ये आहेत. सगळ्या प्रकारचे वेगवेगळे खोल विचार त्याच्यामध्ये आहेत. चमत्कारांची खाण आहे म्हणा, किंवा विचाररूपी वृक्षांचा मोठा बगीचा आहे. की अभिनव उद्यान विवेक तरुचे. तर हे कसं आहे, सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ना तरी सर्व सुखांची आदी. आता सर्व सुखांचं उगमस्थान आहे. आदी म्हणजे काय, सुरुवात, उगमस्थान. जे प्रमेय महानिधी आणि अनेक सिद्धांताचा मोठा साठा आहे. नाना नवरस सुधाब्धी आणि शृंगारादी नवरस रूपी अमृताने तुडुंब भरलेला असा अवधी म्हणजे समुद्र आहे, परिपूर्ण आहे. म्हणजे ही कथा कशी आहे महाभारताची, तर त्याच्यामध्ये सगळी सुखांची आहे. सुखांची सुरुवात आहे, उगमस्थान आहे, प्रमेयाचा मोठा साठा आहे, सिद्धांताचा मोठा साठा आहे, नवरसांचा संपूर्ण अमृत भरलेला असा हा समुद्र आहे. की परमधाम प्रकट, श्रेष्ठ स्थान. परमधाम म्हणजे काय, श्रेष्ठ स्थान. सर्व विद्यांचे मूळ पीठ, सगळ्या विद्यांचं मुख्य स्थान. शास्त्र जाता वसिष्ठ असे यांचे, अशेषांचे. सगळ्या विद्यांचं मूळ पीठ आहे. संपूर्ण शास्त्रामध्ये वरिष्ठ असेल. बघा, वरिष्ठ आहे का वसिष्ठ आहे तुमच्या याच्यामध्ये? वसिष्ठ याचा अर्थ वरिष्ठ असं. वसिष्ठ अशेषांचे म्हणजे अगदी अशेष संपूर्ण शास्त्रामध्ये हे श्रेष्ठ आहे. सर्व विद्यांचं मुख्य स्थान आहे आणि मुळातच हे ब्रह्मस्थान, ब्रह्मरूप आहे. त्याच्यामध्ये ज्ञान आहे. त्यामुळे हे सगळ्या शास्त्रामध्ये श्रेष्ठ असं शास्त्र आहे. महाभारत जरूर वाचावं. महाभारताशिवाय तुम्हाला संसारामध्ये कशा प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं हे कळत नाही, असं व्यासांनी मागच्या व्याख्यानामध्ये सांगितलंय. तुम्हाला जर जय मिळवायचा असेल, संस्थेत जय मिळवायचा असेल तर जय नावाचा हा इतिहास वाचा. आणि तुम्हाला वैराग्य आहे, आता तुम्हाला जायचं आहे या संसारातून, तर भागवत वाचा.